2.5 आर के नारायण यांचं जे स्वामी अँड फ्रेंड्स नावाचं जे कादंबरी आहे, त्या स्वामी आणि फ्रेंड्स मध्ये हे जे पुस्तक आहे त्यांचं स्वामी अँड फ्रेंड्स, त्याचा रिव्ह्यू पाहणार आहे. आता रिव्ह्यू मध्ये काय असतं तर एखादी व्यक्ती ते पुस्तक वाचते, त्या पुस्तकाविषयी कमेंट्स करते, तर ती पुस्तकावर असणारी कमेंट्स आहे आणि मग ते कमेंट्स कशी मांडायची असते. जसं की तुम्ही क्रिटिकल अप्रिसिएशन करता, तसंच या पुस्तकाचं क्रिटिकल अप्रिसिएशन म्हणायचं. बघा, बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण, पेज नंबर 69 वर या पुस्तक असतील तुमच्याकडे. आता अ लिटल बिट अबाउट द बुक, लिटल बिट थोडस अबाउट द बुक, या पुस्तकाविषयी थोडस पहिल्यांदा बघा. एनिथिंग आय मेन्शन, मी काहीही सांगितलं, मेन्शन करणे सांगणे, मी काहीही सांगितलं अबाउट द बुक, या पुस्तकाविषयी जर मी काही तुम्हाला माहिती दिली, कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड एज अ स्पॉइलर, मी सांगितलेली माहिती ही मिस्टेकनली अंडरस्टूड होईल, तुमचा गैरसमज होईल आणि ही माझी माहिती तुम्हाला मी सांगतोय ती स्पॉइलर होईल. खरं म्हणजे मी ही माहिती सांगितली तर त्या कथेचा जो सार आहे तो स्पॉइल होईल, कथेमध्ये असणारी जी धार आहे ती धार कमी होईल. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक, म्हणून मी सगळी कथा सांगत बसत नाही तुम्हाला. आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स, मी तुम्हाला फक्त ग्लान्स टाकतो त्याच्यावर, फक्त कटाक्ष टाकतो त्या कथेवर, इन टू द बुक, त्या बुकवर, या पुस्तकावर मी फक्त कटाक्ष टाकतो. विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट, कुठलाही या कथेतला मी इव्हेंट सांगणार नाही, कुठली घटना सांगणार नाही. और प्लॉट्स ऑफ द स्टोरी, किंवा स्टोरीचा मी प्लॉट सांगणार नाही. प्लॉट म्हणजे कथानक. मी जर समजा त्याचं कथानक सांगितलं किंवा त्याची एखादी घटना जरी सांगितली तर त्या कथेचा सार बिघडेल, स्पॉइल होईल ते, म्हणून मी हे सांगणार नाही. लेखक म्हणतोय स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड. कोण आहे स्वामी? त्याचं मुख्य पात्र आहे, त्याला प्रोटोगॉनिस्ट म्हणतात इंग्लिश मध्ये. स्वामी हा प्रोटोगॉनिस्ट आहे, स्वामी हा मुख्य पात्र आहे, प्रमुख पात्र आहे. कोण आहे हा स्वामी? मग हा मिस्चिवस किड आहे, खोडील, खोडकर असे कार्ट आहे, ऑफ अबाउट 10 years ओल्ड, 10 वर्ष वयाचा आहे फक्त. अँड लिव्हिंग इन द एरा, आणि ते राहतंय स्वामी कुठल्या? आत्ताच्या एरा मधलं नाही, एरा म्हणजे युग, आत्ताच्या युगातलं नव्हे ते. कुठला एरा आहे हे? कुठलं युग आहे? वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल, जेव्हा इंडिया ब्रिटिश रूल खाली होता, भारत हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता म्हणतो आपण, ब्रिटिशांचं राज्य होतं, तेव्हाची कथा ही, तेव्हाचा स्वामी आहे. डॅश डॅश डॅश. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, त्या काळातल्या किड्स प्रमाणे. आता ब्रिटिशांच्या काळातल्या, भारत जो होता ब्रिटिशांच्या काळातला, त्या काळातली जी मुलं होती अगदी त्याप्रमाणे स्वामी, काही फरक नाही स्वामीत आणि त्या काळच्या मुलांमध्ये. स्वामी इज अ किड हु कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस. स्वामी हे असा मूल आहे की कॅनॉट स्टे, थांबत नाही, ॲट वन प्लेस, चंचल आहे, वन प्लेसला थांबत नाही, एका जागी थांबत नाही. अँड ऍब्सोल्युटली हेट स्कूल, आणि कम्प्लीट हेट करतोय. शाळा म्हटलं की तिरस्कार त्याच्या मनात येतोय, शाळा म्हटली की शिव्याच द्यायला चालू करतोय. इवन वर्स मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्सचं त्याचं तर काही नातच जुळत नाही. मॅथमॅटिक्स त्याला आवडत नाही, शाळा त्याला आवडत नाही. स्कूल इज अ ऍब्सोल्यूट नाईटमेअर, शाळा तरी त्याचं ऍब्सोल्यूट नाईटमेअर आहे. नाईटमेअर म्हणजे दुःस्वप्न, शाळा म्हणजे त्याला भीतीदायक अनुभव आहे, घाबरतोय तो शाळा म्हटलं की. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स. ठीक आहे, हे कळालं स्वामी काय आहे. ही कथा जी आहे ती उलगडते, अनफोल्ड होते, फोल्ड म्हणजे घडी घालणे, अनफोल्ड होते अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड. अराउंड द हॅपनिंग्स ऑफ दिस किड, ह्यातल्या जे हॅपनिंग्स आहेत, घटना आहेत, त्या या किड्सच्या अवतीभोवती घडणार आहेत. स्वामीच्या अवतीभोवतीच्या सगळ्या घटना या कादंबरीमध्ये आहेत. अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल. कशाविषयी कादंबरी आहे? कशा प्रकारे, हाऊ, हा जो स्वामी आहे, गेट इन टू म्हणजे पार्टिसिपेट होतोय, सहभागी होतोय ट्रबल्स मध्ये. उगत जाऊन कुठल्या तरी अडचणीत पोरगे सापडते,
अँड गेट्स अ गुड बिटिंग फ्रॉम हिज फादर. आणि मग चांगला गुड बिटिंग मिळते, त्याला बदललं जाते, खूप मार खाते ते कुणाकडून, त्याच्या वडिलांकडनं. असे पुढील कार्टे रोज काहीतरी अडचण आणते, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करते आणि रोज मार खाते. पुढच्या पॅसेजमध्ये म्हणतोय लेखक, स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड. स्वामी एक बडबडी टॉकेटिव्ह किड आहे, छोटा पोरगा आहे. अँड थिंक्स दॅट, आणि त्याला असं वाटतंय, थिंग्स काय वाटतंय, दॅट इज हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. त्याला वाटतंय की दॅट्स द वे ऑफ लिव्हिंग लाईफ, हाच जीवन जगण्याचा मार्ग आहे. रोज कोणाच तर खोडी काढायची, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करायचा, घरी यायचं, वडिलांच्या काळावर कोणतरी तक्रार घालायचं, रोज मार खायचा, हे त्याला वाटायचं जीवनाचा मार्ग. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. टॉकिंग हिमसेल्फ, तो नेहमी स्वतःविषयी बोलतोय. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग, बाकी सगळ्या गोष्टी सोडा, हे आपल्याविषयीच बोलत बसतोय. बट ही डज लर्न द ट्रूथ, परंतु त्याला ट्रूथ समजत, सत्य समजतं. लर्न द ट्रूथ म्हटलं. द हार्श वे, ह्या जगाचा जो हार्श वे आहे हे त्याला समजतो. जग इतकं सहज सोपं नाही, ही इतकी खोड्या करायसारखी जागा नाही, हे ट्रूथ त्याला समजतं. ॲज मेनी टीन्स बॅक देन, अगदी अनेक मुलांप्रमाणे, मेनी टीनेजर्स प्रमाणे, टीनेजर्स माहिती आहे 13 ते 19 वर्षातली मुलं, त्यांच्याप्रमाणेच ऑल ही वॉन्ट्स टू डू, 13 ते 19 वर्षाच्या मुलांप्रमाणेच त्याला सगळं काय करायला आवडते. ऑल ही वॉन्ट्स टू डू, ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन, उन्हात खेळायचं, सूर्याखाली खेळायचं म्हणजे. किक समथिंग, कुणाला तर लात घाल. क्लाइंब अ ट्री, झाडावर चढ. ब्रेक समथिंग, काहीतरी मोड. हरॅश समबडी, कुणाला तरी हरॅश कर, त्रास दे. सगळं आवडतं एवढंच त्याला. कंसात म्हणतोय अनलाईक किड्स टुडे, लेखक म्हणतोय आजच्या मुलांप्रमाणे नाही बरं का, आजची मुलं शाणी आहेत, आताच्या मुलांप्रमाणे नाही. तुम्ही तसंच आहे, हाही तसाच होता, मुलं तशीच असतात. दिस इन फॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोइंग अप. हे लाईफ होत. दिस वॉज द लाईफ ऑफ द टिपिकल बॉय. हा एक टिपिकल बॉय आहे, एक खास असं पोरग आहे, विशिष्ट असं पोरग आहे. त्याचं हे जीवन आहे की जे मोठं व्हायला लागले, ग्रोईंग अप होत आहे. लेखक पुन्हा कंसात सांगतोय, अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज. मोस्ट पार्ट ऑफ इंडिया, भारताच्या अनेक भागांमध्ये अशीच पोरं आहेत, असंच जगतात. टेक्नॉलॉजी इज नॉट बिग इन अ किड्स लाईफ. या किड्स लाईफ मध्ये, स्वामीच्या ह्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी फारशी नव्हती. आत्ताच्या मुलांच्या जीवनामध्ये टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्याकडे दूरदर्शन आहे, मोबाईल आहे, फ्रीज आहे, गॅस आहे, लॅपटॉप आहे, अनेक गोष्टी त्यांना या आधुनिकतेने दिलेल्या आहेत. पण त्या काळच्या लोकांच्या मध्ये हे नव्हतं, मुलांच्याकडे हे नव्हतं, किड्स लाईफ मध्ये हे नव्हती टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान नव्हतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. ऑल द चिल्ड्रन वॉन्ट, सगळ्यांना काय पाहिजे होता, हॅवॉक पाहिजे होता, दंगा, मस्ती, मजा. ह्याच्याशिवाय काही तो मोबाईलवर गेम खेळत बसणार नाही. पबजी खेळत नव्हता, ग्राउंडवर जाऊन फुटबॉलला लाता घालायचा. फुटबॉलही त्या काळात नव्हता, ब्रिटिश कालीन भारतात फुटबॉलही नव्हता. मग आट्यापाट्या खेळ, सुरपाट्या खेळ, सुरपारंब्या खेळ, अनेक खेळ होते छोटे, विट्टी दांडू, कबड्डी, रुपया खेळायला खर्च नाही, असले खेळ. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय. मग कोणत्या पद्धतीनं, प्रश्न विचारला गेलाय, कुठल्या पद्धतीनं स्वामी हे खास पोरग आहे. इन हिज ग्रोईंग इयर्स, आपल्या वाढत्या वयामध्ये स्वामी मग खास कसा. हे तर सगळ्या भारतातल्या पोरांप्रमाणे होतात त्या काळातल्या, मग हा खास कसा, प्रश्न विचारला गेला. इन दिस रिगार्ड, आता या बाबतीत जर बोलायचं असेल, नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग ऑफ स्वामीज 10 years old माइंड. आता हा पोरगा खास कसा केलाय लेखकानं, मग हा तर सगळ्या पोरांसारखा आहे, मग खास काय. तर इन दिस रिगार्ड, या बाबतीत म्हणाल तर नारायण म्हणजे लेखक, गेट्स डीपली इन टू द वर्किंग. लेखक डीप जातोय कुठं, इन टू द 10 years
ओल्ड माइंड, 10 वर्ष वयाचं जे मन आहे ते मन इकडं 60 वर्षाच्या माणसानं 10 वर्षाच्या मुलाच्या मनात काय चाललेलं असतं, त्याच्या आशा आकांक्षा काय असतात, हे नारायणनी पटकन ओळखलेलं आहे. ते त्या 10 वर्षाच्या मुलाच्या मनात गेले. एक्सप्लेनिंगली, एक्सक्युझिटली त्यांनी एक्सप्लेन केले त्याचं मन अगदी उत्कृष्टरित्या. हाऊ ही थिंक्स, हे 10 वर्ष वयाचं पोरग कसा विचार करतं हे त्यांनी बरोबर मांडले लिहित असताना. अँड व्हॉट हिज अ परसेप्टिव्ह, आणि त्याचं आकलन क्षमता किती आहे, पर्स्पेक्टिव्ह किती आहे, त्याचं ज्ञान किती, जगाविषयी त्याची अक्कल किती आहे, हितपर्यंत ते पोहोचले. पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज, वर्ल्ड बद्दल, जगाबद्दल असणारं त्याचं पर्स्पेक्टिव्ह काय हे त्यांनी त्याच्या लेखन शैलीत मांडले. द रीडर डज फील लाईक स्वामी. जेव्हा तुम्ही वाचाल ना स्वामी अँड फ्रेंड्स, तेव्हा वाचकांना आपण स्वामी आहे असं वाटतं. आपणच तो छोटा पोरगा आहे, ते आपल्या लाईफ मध्ये मागे जातं. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर, आणि एकदम त्या कॅरेक्टरशी आपण अटॅच होतो. आपण त्या जे पात्र आहे स्वामी त्याच्याशी आपला मिलाप होतो. ऍज द स्टोरी प्रोग्रेसेस, जेव्हा स्टोरी प्रोग्रेस होते, सुरुवातीला स्वामी तुम्हाला वाचत असताना एक खोडील पोरग वाटतं, पुढे वाचत वाचत जाईल तेव्हा लेखक त्याच्या मनापर्यंत पोहोचलाय, आणि मग 10 वर्षाच्या मुलाचं मन त्यानं मांडल्यामुळे वाचक त्या मुलाशी जाऊन मिळतो. त्याला वाटतं की आपणच तो मुलगा आहे. कथा जशी पुढे जाईल, प्रोग्रेस होईल, तसं आपण आणि ते पात्र एक होतं. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. हीच तर ह्या पुस्तकाची खरी जादू आहे. पुस्तक का वाचा, तर ते तुमचा अनुभव सांगते. तुम्ही त्या मुलाशी एकरूप होत आहे आणि ते मन कॅचअप करायचा प्रयत्न केलेला आहे लेखकाने. सिग्निफिकन्स ऑफ द बुक, या पुस्तकाचं सिग्निफिकन्स काय, या पुस्तकाचं महत्व काय. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड. हे केवळ मिअरली मीन्स ओनली. स्वामी आणि फ्रेंड जे आहे आर के नारायणचं पुस्तक, हे ओनली वाचायला इंटरेस्टिंग नाही, इंटरेस्टिंग रीड नाही. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. हे टॉप टू बॉटम, वर पासून तळपर्यंत किंवा तळ पासून वरपर्यंत, नखापासून केसापर्यंत हे पुस्तक एन्जॉय करायला चांगलं आहे, वाचायला चांगलं आहे, डाऊटच नाही. बट द वर्क अट्रिब्यूट्स, पण हे जे लेखन कार्य केलं गेले ते अट्रिब्यूट करते, ते योगदान देते अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. त्यामध्ये अनेक लिटररी व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला, म्हणजे ज्याला आपण वाङ्मयीन मूल्य म्हणतो. लिटररी व्हॅल्यू म्हणजे अनेक वाङ्मयीन वैशिष्ट्यता ह्या पुस्तकात आहेत. इवन इफ इट इज अ टीन बुक, जरी हे टीन बुक आहे, टीन बुक म्हणजेच 13 ते 19 वर्षाच्या वयाच्या मुलाचं हे चित्रण जरी असलं तरी सुद्धा वाङ्मयीन एक कलाकृती म्हणून याच्याकडे पाहिलं तर खूप काही योगदान या पुस्तकाने दिले. खूप चांगलं पुस्तक आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड बुक फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. हे गुड बुक आहे, चांगलं पुस्तक आहे वाचायला, किड्सना पण, लहान मुलांना पण, आणि टीनेजर्सना पण, आणि तुमच्या आमच्या सारख्या मोठ्या माणसांना पण. ऑल्सो द बुक इज वाइडली युज्ड इन एशियन कॉन्टिनेंट. हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाइडली यूज केले, खूप मोठ्या प्रमाणात वापरले. कुठल्या, आपल्या आशिया खंडामध्ये, एशियन कॉन्टिनेंटमध्ये. काय म्हणून वापरले आपण, ऍज द स्टडीज टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स. हे अभ्यासक्रमातलं पुस्तक आहे, हे नेमलंय पुस्तक स्टडी टेक्स्ट आहे. कुणासाठी, विद्यार्थ्यांसाठी. हु स्टडी लिटरेचर, की जे लिटरेचरचा अभ्यास करतात. समजा BA ला तुमचा इंग्लिश विषय असेल, MA ला इंग्लिश विषय असेल, तर आर के नारायण यांचं पुस्तक हे BA ला, MA ला लिटरेचर मध्ये आहे. ऍज अ सब्जेक्ट ऑफ स्कूल्स म्हटले पुन्हा, किंवा तो स्कूलमध्ये एक सब्जेक्ट म्हणून, जसं की स्वामी आणि फ्रेंड्स तुम्हाला पण आहे 10वीला, तसं ते हे तिथे रिव्ह्यू आहे. पण ऍक्च्युली स्वामी आणि फ्रेंड्स ही पुस्तकच तुम्हाला एखाद्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी नेमलेलं आहे, आशिया खंडात, नुसत्या भारतात नव्हे. दिस डज नॉट मीन, याचा अर्थ असा नाही दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर. याचा अर्थ असा नाही की ह्या पुस्तकामध्ये अगदी अवजड ग्रामर घातले, काहीतरी मोठं अवघड ग्रामर घातले, असं काही नाही. अँड टेक्निकल जॉर्गॉन, किंवा काहीतरी तांत्रिक शब्द जंजाळ म्हणतो आपण, अवघड अवघड शब्द वापरले. तर लेखकाला, मोठा लेखक असेल ना, तर त्याचं काही समजतच नाही आपल्याला, आणि ज्याचं काही समजत नाही ते जास्त प्रसिद्ध होतं. पण तसं काही इथं
टेक्निकल जॉर्गॉन्स नाहीत, शब्द जंजाळ काही नाही. ऍक्च्युअली द ट्रूथ इज, खरं म्हणजे सत्य हे आहे, ऍक्च्युअली ट्रूथ हे आहे, ऍक्च्युअली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस. ट्रूथ ह्याच्या बरोबर कॉन्ट्ररी, सत्य हे याच्या बरोबर उलट आहे. म्हणजे आर के नारायण महान लेखक, पण शब्द अतिशय साधे, लँग्वेज अतिशय साधी, कुणालाही समजू शकेल अशी भाषा. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिंपल इंग्लिश. अगदी सिंपल इंग्लिश मध्ये त्यांनी ते स्पष्ट केले. इट इज हार्ड टू इमेजिन दॅट, आपल्याला इमेजिनच करता येणार नाही, आपल्याला कल्पनाच करता येणार नाही. इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस. हे आर के नारायण सारख्या लिटररी जिनियस, एक वाङ्मयीन विद्वानाचं आहे, जिनियस विद्वान आहे ते, आणि त्यांचं वर्क आहे आपल्याला असं पटतच नाही. द इंग्लिश युज्ड इन द बुक इज बोथ प्लेन अँड सिंपल. या पुस्तकातले जे इंग्रजी आहे ना एकदम प्लेन इंग्लिश आहे, सिंपल इंग्लिश आहे, विदाउट एनी टेक्निकल वर्ड्स, कुठले अवघड शब्द नाहीत, विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स, ट्रबलिंग वर्ड्स नाहीत, त्रास देणारे शब्द नाहीत फॉर किड्स. मुलांना कसलाही अवघड शब्द त्यात नाही, कुठले नवीन शब्द नाही. ऑल्सो द यूज ऑफ सिंपल अँड शॉर्ट सेंटेन्सेस, ही वैशिष्ट्य आहे त्याची. सिंपल सेंटेन्स वापरले, शॉर्ट सेंटेन्सेस आहेत, त्यामुळे काय झालंय, ऍड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. त्यामुळे पुस्तकाच्या साधेपणामध्ये भर घातलेली आहे. पुस्तक साधं का, वाक्य साधी, वाक्य सोपी, शब्द सोपे, महान लेखक, सगळं उलट आहे, लेखक महान, सगळं सोपं. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन जे म्हणजे सुरुवातीचा जो पॅसेज होता त्यामध्ये लेखकाने मेन्शन केलं, या पुस्तकामध्ये, या धड्यामध्ये सुरुवातीच्या पॅसेजमध्येच त्यानं मेन्शन केलंय that the book is about a mischievous 10-year-old Indian boy. हे पुस्तक 10 वर्षाच्या इंडियन पोराचं आहे की जे मिस्चिवस आहे, खोडील आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न, मग काही आई वडिलांना काळजी वाटेल कशाबद्दल, अबाउट द इन्फ्लुअन्स धिस, या पुस्तकाचा काहीतरी इन्फ्लुअन्स पडेल, या पुस्तकाचा काहीतरी प्रभाव पडेल, विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवस चिल्ड्रन. त्यांचं आधीच बिघडलेलं पोरग, ऑलरेडी मिस्चिवस, त्याचं पोरगा आधीच खोडील आहे, आणि या आणि असलं खोडील वाचून आपल्या पोराचा आणखीन काहीतरी बिघडेल, आपल्या पोराला हे स्वामीचं ऐकून, स्वामीला वाचून स्वामी जसा करतोय तसं करायला जायला आणि बिघडेल. बट द बुक इज ऍज सच, पण हे जे पुस्तक आहे ना ते असं आहे दॅट इट एनकम्पसेस द मिस्चिफ्स ऑफ द किड. या पुस्तकामध्ये ज्या किड्सनं केलेल्या, या स्वामीने केलेल्या ज्या मिस्चिफ्स आहेत त्या एनकम्पसेस, त्या मर्यादित आहेत म्हणूया आपण, त्या सर्कलमध्ये आहेत त्या. इन अ व्ह्यू ऑफ अ किड, किडच्या व्ह्यू मध्ये ज्या चूक आहेत, म्हणजे स्वामी हा खोडील पोरगा आहे, पण तो इथं काही खून करत नाही, खोडील आहे, तो काही लुटमार करत नाही, तो कोणाला हर्ट करत नाही. हा जरी एखाद्या पोराला त्यानं लाथ घातली असेल तर ते त्याच्याच वयाच्या घालते, वडिलांना लाथ घातलेली नाही त्याने. त्यामुळे स्वामीच्या ज्या मिस्चिफ आहेत ते विदिन लिमिट आहेत, मर्यादित आहेत, विच इज हार्मलेस, त्या निरुपद्रव्य आहेत, अँड प्युअर आणि शुद्ध आहेत इन हिज पर्स्पेक्टिव्ह. ते त्याच्या आकलन क्षमतेच्या, म्हणजे 10 वर्षाच्या मुलाची आकलन क्षमता आहे तेवढ्या त्या निष्पाप, तेवढ्या त्या अगदी शुद्ध स्वरूपातल्या त्याच्या खोड्या. श्रीकृष्णाच्या खोड्याचा तुम्हाला राग येतो का, दही चोरतोय, गवळींना छेडतोय, येतो का, नाही, काय येत नाही, त्या प्युअर आहेत, हार्मलेस आहेत, अगदी सेम तसं स्वामीच आहे. त्यामुळे मुलं बिघडायचा काही संबंध नाही. ऑल्सो ऍडमिस्ट ऑफ ऑल द मिस्चिफ्स अँड नॉटीनेस, या सगळ्या नॉटीनेस मध्ये, या खोडकरपणामध्ये, या मिस्चिफ्स मध्ये, या उन्हाळपणामध्ये वी ऍक्च्युअली फाइंड दॅट, आपल्याला असं आढळतं, काय आढळतंय, स्वामी इज अ लव्हिंग अँड टेंडर किड. स्वामी एक प्रेमळ पोरगा आहे, टेंडर आहे, ते एक नाजूक स्वभाव आहे त्याचा, प्रेमळ स्वभाव आहे. हु इज ऍक्च्युअली व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि स्वामी मुलगा ऍक्च्युअली खूप संवेदनशील आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, खूप हळवा आहे, अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि सर्व लोक त्याच्यावर प्रेम करतात. जरी खोडील असला तरी तुमची मुलं बिघडणार नाही. अँड आर के नारायण डज अ ग्रेट जॉब. आर के नारायण लेखकानं खूप मोठी कामगिरी बजावली, कन्व्हिन्सिंग टू ऑल ऑफ अस. त्यांनी हे आपल्याला कन्व्हिन्स केलं, त्यांनी हे
स्वामी या मुलाविषयी लिहित असताना आपल्याला असं कन्व्हिन्स केलंय की स्वामी हे प्युअर कॅरेक्टर आहे, शुद्ध कॅरेक्टर आहे, संवेदनशील आहे. खूप ग्रेट जॉब त्यांनी केलाय. त्यांनी तर दाखवून दिले की संवेदनशील मुलंच खोडील असतात किंवा खोडील मुलं संवेदनशील असतात. पुढे लेखक म्हणतोय, सो इन कन्क्लुजन, थोडक्यात असं आहे, इट कॅन बी सेड, आपण असं म्हणू शकतो, इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज गुड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. सर्व एजेस मधल्या, सगळ्या युगातल्या मुलांसाठी हे पुस्तक गुड आहे. हु मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड, ज्यांना फक्त चांगलं वाचायचं आहे त्यांना पुस्तक चांगलं आहे. ऑर हु मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स, आणि ज्यांना इम्प्रूव्ह करायचंय, सुधारायचंय त्यांचं इंग्रजीचं कौशल्य, इंग्रजी भाषा बोलायला सुधारायचंय, त्यांच्यासाठी पण हे पुस्तक चांगलं आहे. लास्ट 5 मिनिटात आपण बघतोय अबाउट द ऑथर, लेखकाविषयी बघतोय. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इन इंडिया इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर ऑल द टाइम. ऑल द टाइम आर.के. नारायण जे आहेत हे ग्रेटेस्ट ऑथर आहेत, भारतातले महान कादंबरीकार आहेत. आर.के. नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स. आर.के. नारायण ही एक जिम्मेदार व्यक्ती आहे, रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे की ज्यांनी आउटस्टँडिंग लिटररी वर्क केले. आउटस्टँडिंग लिटररी वर्क इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड. भारतामध्ये इंग्रजी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये लिटररी वर्क जे आहे इंग्रजीचं, ते जे प्रोड्यूस केलं गेलेलं आहे, जे ट्रिओ म्हणतो, त्रिकूट जे होतं भारतीय कादंबरी लिहिणार, मॉडर्न कादंबरी लिहिणार, त्यातलं आर.के. नारायण हे आउटस्टँडिंग कॅरेक्टर आहे. त्यांचं वर्क आहे ते उल्लेखनीय काम आहे, सुप्रसिद्ध असं काम आहे. अँड धिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स, आणि स्वामी अँड फ्रेंड्स हे जे पुस्तक आहे ना ते कॅप्चर करते, ते पकडते द इसेन्स ऑफ इंडिया. भारताचा आत्मा त्यात पकडलाय, भारतीय मुलांच्या जीवनाचा आत्मा पकडलाय, इसेन्स पकडले त्यात. अंडर ब्रिटिश रुलिंग, ब्रिटिशांच्या काळातला भारत कसा होता त्या भारताचा आत्मा त्यात पकडलाय. अँड द माइंड, भारताचं मन त्यात आलेलं आहे. अँड लाईफ ऑफ अ टिपिकल टीन एज किड, आणि त्या टीन एज किड भारतातली त्या काळातली कशी होती, त्या टीन एजचं मन, त्याचं जीवन, त्याचा आत्मा, ब्रिटिश काळातला भारत हे अगदी साजिवंतपणे पकडायचं काम या कादंबरीत केलं गेलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय आर.के. नारायण. आर.के. नारायण यांची इतर पुस्तकं कुठली कुठली आहेत बघा. मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी अदर लिटररी वर्क्स. आणि दुसरी काही त्यांचं वाङ्मयीन लेखन आहे, सच ॲज द रामायण, द शॉर्टर मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ इंडियन इपिक, अँड महाभारत, अ शॉर्टर मॉडर्न प्रोज व्हर्जन ऑफ द इंडियन इपिक. ही त्यांची बाकीची पुस्तकं आहेत, जसं की द गाईड, मालगुडी डेज, द पेंटर ऑफ सायन्स, किंवा रामायण आणि महाभारत यांच्याविषयी पण त्यांनी लेखन केलेलं आहे. गो टेक अ लुक ॲट देम, जा आणि ती पुस्तकं वाचा. इफ यू आर इंटरेस्टेड इन आर.के. नारायण, गो अँड वॉच गाईड, रीड गाईड, मालगुडी डेज, and his all other books. He is one of the most famous Indian novelist writing in English. धन्यवाद.